गळे फुटले तरी ओमराजे निंबाळकर हे फुटणार नाहीत आणि कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाहीत असे सगळ्यांनाच वाटत होते. आपण जे काही आहोत, आपल्याला आजपर्यंत जे जे काही मिळाले ते फक्त उद्धव ठाकरेंमुळे. त्यामुळे उभ्या जन्मात उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणार नाही. आणि हे शब्द होते धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे. सन 2022मध्ये जेव्हा शिंदेंनी 40 आमदारांसह बंड केले तेव्हा ओमराजे उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ राहिले. ज्या माणसाने आपल्याला मोठे केले, राजकारणात नावारूपाला आणले, त्यांची साथ सोडणे म्हणजे विश्वासघात करणे आहे असे छातीठोकपणे सांगणारे, जाहीरपणे निष्ठेच्या बाता ठोकणारे ओमराजे निंबाळकर अखेर ऑपरेशन टायगरच्या निमित्ताने शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आणि त्यांनी निष्ठेची पार विष्ठा करून टाकली. ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली गद्दारी अख्ख्या महाराष्ट्राला पटलेली नाही. त्यामुळे उभ्या महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. ओमराजे ज्या ताटात जेवले त्यात ताटात त्यांनी छेद केला अशी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे. आणि म्हणून त्यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियातून ओमराजे निंबाळकरांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका होताना दिसते आहे. स्वतः ओमराजेंना पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आणि आपली खंत बोलून दाखवावी लागली. पण आता यात गद्दार ओमराजे निंबाळकरांना धडा शिकवण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांनी पहिलाच घाव असा घातलाय की तो ओमराजे निंबाळकर यांच्या अत्यंत वर्मी बसलाय. ठाकरेंनी नेमका कसा आणि कुठे वर्मी घाव घातला आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. मंडळी, जनतेच्या विकासाची कामे करण्यासाठी आपल्याला पुरेसा निधी मिळत नाही. म्हणून मतदारसंघाचा विकास व्हावा यासाठी आपण स्वतः सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होत आहोत असा बनाव सुरुवातीला ओमराजे यांनी केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याची पोलखोल कालच झाली. विकास कामासाठी निधी मिळत नसल्याचा दावा करणाऱ्या ओमराजे निंबाळकरांनी गेल्या 2 वर्षांमध्ये त्यांना मिळालेल्या 18 कोटी खासदार विकास निधीतून आत्तापर्यंत त्यांनी फक्त 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. आणि त्यांच्या मतदारसंघातील 130 प्रस्तावित कामांपैकी फक्त 21च कामे पूर्ण केलेली आहेत. लोकांच्या विकासाच्या थापा मारणारे ओमराजे निंबाळकर जनतेच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी लाचार झाले आहेत, हेच यातून उघड होत आहे. निधी मिळत नसल्याचा बनाव करणारे निंबाळकर आपल्याला मिळालेला निधीसुद्धा खर्च करू शकत नसतील तर ते जनतेचा काय विकास करणार, असा प्रश्न उपस्थित करून उद्धव ठाकरे धाराशिवच्या जनतेसमोर त्यांचा हा बनाव उघड करणार आहेत. आणि त्यानुसार आता ओमराजेंना शह देण्यासाठी आणि 2029च्या निवडणुकीमध्ये निंबाळकरांचा कायमचा निकाल लावण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांची त्यांच्या घरातूनच कोंडी करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला आहे. ओमराजे यांची बंडखोरी धाराशिवच्या जनतेलासुद्धा अजिबात रुचलेली नाही.
अशातच उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांचे भाऊ नंदूराजे निंबाळकर यांना त्यांच्या विरोधात उभे केले आहे. नंदूराजे निंबाळकर हे यापूर्वी ठाकरे सेनेचे जिल्हा अध्यक्ष राहिले असून त्यांचा संपूर्ण धाराशिवमध्ये जनतेशी चांगला संपर्क आहे. अगोदरच धाराशिवची जनता ओमराजे निंबाळकरांना धडा शिकवण्यासाठी वाट पाहत आहे, कारण त्यांना ओमराजे निंबाळकर यांनी केलेला विश्वासघात अजिबात पटलेला नाही. खुद्द नंदूराजे निंबाळकर यांनी सुद्धा ओमराजे निंबाळकरांच्या या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली असून जर उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर मी स्वतः रस्त्यावर उतरून ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांना त्यांच्या घरातच घरभेदी तयार करून नंदूराजे निंबाळकर यांना बळ देऊन त्यांच्या मागे पक्षाची ताकद उभी करून उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांच्या मुळाशीच घाव घातला आहे. आता धाराशिवची जनता नंदूराजे निंबाळकरांना साथ देऊन ओमराजे निंबाळकरांच्या गद्दारीचा बदला घेणार का, हे पाहायला मिळेल.